नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 मेच्या भागामध्ये नंदिनीने आता स्वतःच पसारा घालून ठेवलेला असतो आणि ती स्वतःशीच बडबडत असते की अगदी पसारावालीची बायको शोभतेस तू, किती पसारा घातलायस, गुण नाही पण वाण लागला अगदी जीवांचा. आणि इतक्यातच आता तिच्या आईचा फोन येतो आणि ते फोन बघितल्यानंतर ती फोन कट करते आणि म्हणते नंतर फोन करते मी आईला. पण इकडे मात्र शारदा काळजीत असते आणि ती परत आता नंदिनीला फोन लावते आणि यावेळेस मात्र आता नंदिनी फोन उचलते. तर तेव्हा शारदा म्हणते, नंदिनी बाळा कशी आहेस तू आणि काव्या कुठं आहे, बऱ्या आहात ना तुम्ही दोघीजणी. तर तेव्हा नंदिनी म्हणते, आई आम्ही ठीक आहोत, पण झाले काय तुला. तर तेव्हा शारदा सांगते, आज मी भविष्य वाचलं ना, तर तेव्हा तुळराशीवरती दुःखाचा डोंगर कोसळेल असं त्यामध्ये लिहिलेलं होतं असं सांगते. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अगं तुळरास तर माझी रास आहे. तर तेव्हा शारदा म्हणते, आणि पार्थची सुद्धा रास आहे ना, आणि मला कळतच नाही की नक्की काय होणार आहे जे तुम्हा दोघांशी निगडीत आहे. आणि तुमच्या दोघांच्या मधला दुवा म्हणजे काव्या, म्हणून विचारलं मी की काव्या कुठं आहे. तेव्हा नंदिनी आता शारदाला धीर देऊ लागते, म्हणते आई हे बघ तू काही काळजी करू नकोस, काहीच होणार नाही आहे, आणि हे असलं भलतं सलतं वाचत जाऊ नकोस बरं तू. तर तेव्हा शारदा म्हणते, अगं जीव माझा थाऱ्यावरती नाही आहे, बरं काही लागलं काही वाटलं तर मला फोन कर नक्की. तर तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी नक्की फोन करेन, तू काळजी घे, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. आणि त्यानंतर नंदिनी आता देवासमोर हात जोडतेने म्हणते, देवा काव्याचं रक्षण कर रे बाबा. तर इकडे मित्रांनो आता विजय जो असतो तो एकदम रागारागात बसलेला असतो आणि तेव्हा वसू तिथे येते आणि एकदम हळू आवाजात त्याला म्हणते, मी असं ऐकलं की आत्ता ना नंदिनी घराबाहेर जाणार आहे, पण ती काव्या तासाभरानंतर घराबाहेर जाणार आहे. तर तेव्हा विजय म्हणतो, नंदिनी मरू देत, म्हणजे मला तिच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, मला ना इंटरेस्ट काव्यामध्ये आहे. असं जर झालं ना तर बेस्टच आहे. तर तेव्हा वसू म्हणते, कसलं बेस्ट, त्या मानिनीने तर त्या दोघांच्यासाठी ड्रायव्हर नेमलाय आणि तो सतत त्या दोघींच्या बरोबर असणार आहे. तर विजय म्हणतो, ते मी बघून घेईन हो, त्याची काळजी तुम्ही नका करू. आज जो काही रक्तपात होईल ना तो घराच्या बाहेरच होईल. त्या काव्याला वाचवायलाच पार्थ नसेल, नंदिनी नसेल, मानिनी नसेल, मिथून भाऊजी नसतील, विक्रम भाऊजी काका नसेल, कोणी सुद्धा नसेल. तर तेव्हा वसू म्हणते, खरं आहे तुमचं आणि तुम्ही म्हणाल ना ते नक्की करा, पण ऐका ना, जे काही करायचं आहे ना ते जपून करा. अहो ती आधीच नंदिनी आणि पार्थ त्यांना संशय आहे आपल्यावरती, म्हणून म्हणते. तर तेव्हा विजय म्हणतो, हे बघा तुम्ही काहीसुद्धा काळजी करू नका, आणि म्हणतो आज ना मिशन विल बी सक्सेसफुल. आणि या दोघांचं असं बोलणं चालू असतं आणि इकडे आता मानिनी तर काव्याच्या मागे मागेच असते. म्हणते, पाणी घेतलंयस ना, आणि हे बघ ही छत्री घे, खूप ऊन आहे बाहेर, आत्ताच मी गच्चीवर गेले होते, बाई एवढं उकडते ना. तर काव्य म्हणते, एवढं ऊन आहे, एवढं उकडते, तर तुम्ही का टेरेसवर गेलात. तर तेव्हा मानिनी म्हणते, अगं वाळवण टाकायला विक्रम येतील ना आता, मग लगेच कुरडई तळून दे, पापड तळून दे. असं म्हटल्यानंतर काव्य तर हसूच लागते आणि म्हणते, बाबा रसिक आहेत नाही. तर तेव्हा मानिनी म्हणते, रसिक कसले, खादाड आहेत खादाड, त्यांचे रसिकता सांभाळता सांभाळता माझ्या नाकी 9 येतात. तर काव्य म्हणते, बरं बरं ठीक आहे येते मी. तर मानिनी म्हणते, नंदिनी पोचली असेल ना. तर काव्य सांगते, हो केव्हा. तर मानिनी म्हणते, तू पण सावकाश जा आणि काळजी घे हां. तर तेव्हा काव्य तर मानिनीकडे बघतच राहते. तर मानिनी म्हणते, सॉरी काव्या, पण समजून घे ग, मला खरंच भीती वाटते. आणि म्हणते, काव्या हे बघ, हे सगळं ना खूप कष्टानंतर जुळून आले, तुला तर माहिती, आपण सगळ्यांनी रडून रडून डोळे लाल केले होते, त्यानंतर हळूहळू करत तुमचं लग्न जुळलं, तुम्ही मनाने एक झालात, आणि आता माझी 2 नातवंड येणार आहेत घरात, आणि हे ड्रायव्हर दादा हा काळा धागा सगळं काही तुमच्या काळजीपोटी आहे, रागावू नकोसा. आणि एकदा का बाळ हातात आलं ना, तर काव्य म्हणते की मग मी तुमची काळजी सोडून नातवंडांची काळजी करायला मोकळी. आणि म्हणते, मी ही गेले आणि ही आले इन 1 पीस, आणि म्हणते सॉरी 2 पीस, मी आणि बाळ, असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि मित्रांनो, काव्या जेव्हा तिथून निघून जाते तर तेव्हा तिच्या हातामधला काळा धागा तिथेच पडतो, आणि वसू ते सगळं काही बघते आणि लगेचच आता विजयला फोन करून सांगते की काव्या आत्ताच घराच्या बाहेर गेलेली आहे आणि तिच्याकडे लाल रंगाची छत्री आहे. तर तेव्हा विजय सांगतो, सेलिब्रेशनसाठी तयार राहा आई. आणि त्यानंतर आता काव्या घरामधून बाहेर पडते आणि ती कारमध्ये बसते. तर तेव्हा विजय लगेचच ती लाल रंगाची छत्री बघतो आणि त्याच्या हातामधलं पुस्तक बघतो आणि त्या कारचा पाठलाग करू लागतो. तर आता इकडे घरामध्ये जेव्हा चाललेला असतो आणि मानिनीकडे टिफिन मागत असतो आणि म्हणतो, आशाताईला सांगून अडगळीची खोली साफ करायला सांगून घे, 4 फूट जागा हवी. तर मानिनी विचारते, 4 फूट जागा कशासाठी रे. तर जेव्हा म्हणतो, वेळेआधी जो पाळणा आणलाय ना तो घरात एकदाचा ठेवून देतो त्या अडगळीच्या खोलीत, म्हणजे तुझा जीव शांत होईल, ठीक आहे, असं म्हणून तो चाललेला असतो.
तर मानिनी त्याला थांबवते आणि म्हणते, छान हँडसम दिसतोयस रे. तर जेव्हा म्हणतो हँडसम, आणि 4 दिवसापूर्वीच हा ब्लेझर तुला सूट होत नाही असं म्हणाली होतीस, आणि निदान मस्का मारताना तरी डिटेल्स विसरू नकोस. तर मानिनी जेव्हाला म्हणते, जीवा सॉरी रे, आणि म्हणते खरंच सॉरी रे, मला माहिती आहे तू खूप उत्साहाने तो पाळणा घरी आणलायस, पण आमचे आबा म्हणायचे की वेळेआधी आणलेल्या खाल्लेल्या कुठल्याही गोष्टींचा त्रासच होतो, आणि मी तुला सांगितलं होतं बघ की तुझ्या आधी माझी 2 मिसकॅरेजेस झाली होती, आणि तेव्हासुद्धा ना मी उत्साहाच्या भरात खूप गोष्टी घरात आणल्या होत्या रे, आणि मिसकॅरेज झाल्यानंतर त्याच सगळ्या गोष्टींना मला हॉन्ट करायला लागल्या, खूप त्रास दिला त्या गोष्टींनी मला, आणि म्हणून सांगते रे, त्या सगळ्या गोष्टी इतक्या प्रेमाने आणल्या होत्या ना, त्या जपतासुद्धा आल्या नाहीत आणि फेकतासुद्धा आल्या नाहीत. असं म्हटल्यानंतर जेव्हा आता तिला आपल्या जवळ घेतो आणि म्हणतो, आई शांत हो, आणि म्हणतो आलंय माझ्या लक्षात, आणि म्हणतो यापुढे वेळेआधी मी कोणतीच गोष्ट घरामध्ये आणणार नाही, ओके. आणि इनफॅक्ट मी आणि तुझी लाडकी सून नंदिनी आजच तो पाळणा शिफ्ट करतो, ओके. आणि म्हणतो आता मी निघतो, मला खूप उशीर होते, खूप महत्त्वाची मीटिंग आहे माझी. तर त्यानंतर आता जीवा मानिनीला देवासमोर घेऊन जातो आणि म्हणतो, आता देवाच्या समोर सांग की तुला तुझा हा मुलगा जास्त प्रिय आहे का तुझी सून लाडकी नंदिनी. तर मानिनी म्हणते, रे काही काय हे. तर जेव्हा म्हणतो, नाही नाही सांग सांग, मला आत्ताच ऐकायचं आहे, सांग, देव आहे हं समोर. तर मानिनी म्हणते, खरं सांगू का, असं म्हणून ती सांगते, तुमची होणारी मुलगी. तर तेव्हा जीवा म्हणतो, पाहिलंच ना देवा, पाहिलंच ना कसं डिप्लोमॅटिक आन्सर दिलं ते, हिला राजकारणात का नाही पाठवत तू. तेव्हा मानिनी म्हणते, जा रे गपरे मिल्या, आता नाही का उशीर होत तुला, हळू चालव गाडी, स्पीडवरती कंट्रोल ठेवायचा. तेव्हा तर जीवा तर हसत हसत तिथून निघून जातो, आणि तेव्हा मानिनी तर आतमध्ये चाललेली असते, तर तेव्हा तिचा पाय नेमका त्या धाग्यावरती पडतो जो काव्याला तिने बांधलेला असतो, पण काव्याच्या हातातून तिथंच पडलेला असतो, आणि आता मानिनी तो धागा उचलून आपल्या हातामध्ये घेते, आणि आता तिला परत भीती वाटू लागते, आणि म्हणते हा धागा आता तर बांधला होता मी मुलींना, आणि कोणाचा, नंदिनीचा पडला असेल का. तर तेव्हा आता तिच्या लक्षात येतं की काव्याला लूज बांधलेलं असतं, आणि आता ती लगेचच फोन शोधू लागते, आणि काव्याला फोन लावते, तर काव्या फोन तर घरीच विसरून गेलेली असते, आणि तिच्या खोलीमधून फोनचा आवाज येत असतो, आणि ती म्हणते काय रे बापरे, काव्या फोन घरीच विसरून गेली आहे, आणि तिचा धागासुद्धा पडला आहे, फोनसुद्धा घरी विसरली आहे, आणि म्हणते तिला काही झालं नसेल ना. आणि असं म्हणून ती खूप काळजी करू लागते, तिला खूप टेन्शन आलेलं असतं, आणि म्हणते मी ड्रायव्हर दादांनाच फोन लावते, त्यांना माहिती असेल. असं म्हणून ती ड्रायव्हर दादांना फोन लावत असते, पण गाडीच्या आवाजाने त्यांना फोन आवाज ऐकूच येत नाही, आणि आता मानिनी वैतागतेने म्हणते आता हीही फोन उचलत नाही आहेत. तर इकडे आता वसू विजयला फोन लावते आणि म्हणते, काय हो किलर, कुठपर्यंत आले काम, उडवलत का तिला. तर तेव्हा विजय म्हणतो, नाही मी तिला फॉलोच करतोय, आणि म्हणतो माहीत नाही काव्याचा क्लास कुठे आहे. तर वसू म्हणते, हे बघा तुम्ही कोणाच्याही दृष्टिक्षेपात पडता कामा नये, जे काही कराल ना ते अतिशय सावधगिरीने करा. हे बघा तुम्ही यामध्ये अडकणार नाही ना याची काळजी घ्या, आणि खरंच विजयराव तुम्ही हे काम दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकला असता, पण तुम्हालाच हे करायचं आहे. तर विजय म्हणतो, होय मलाच करायचं, आणि करायचंच आहे. काय ना, प्रत्येक कामामध्ये आपला एक पर्सनल टच असायला हवा ना. आणि म्हणतो काही काळजी कर नका तुम्ही, मी हे सगळं काम व्यवस्थित पार पाडेन. असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो, आणि त्यानंतर त्याच्या डिक्कीमध्ये बंदूक असते, आणि ती बंदूक आता तो हातामध्ये घेतो, आणि म्हणतो, काव्या आज तुझ्या बाळाच्या युनिव्हर्समधला शेवटचा दिवस आहे. आज तुझं बाळ चुकून माकून जगलं वाचलंच ना, तर तुझ्या सकट तुझ्या बाळाला उडवेन मी, पण तुम्ही माझं जे नुकसान केले ना त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. तर इकडे मानिनी तर देवासमोर प्रार्थना करतच असते. तर इतक्यातच मिथून काका तिथे येतो आणि म्हणतो, वहिनी एवढं टेन्शन कशासाठी घेताय, काव्या क्लासमध्ये पोचले असणार, मी सांगतो ना तुम्हाला, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तर मानिनी म्हणते, अहो असं कसं म्हणताय तुम्ही भाऊजी, काव्याचा धागा इथे पडलाय, तिचा फोन ती घरी विसरली आहे. तर तेव्हा मिथून काका म्हणतो, एक मिनिट मी नंदिनीला कॉल करतो, म्हणजे लगेचच कळेल ना. तेव्हा मानिनी म्हणते, नको नको, कारण तीसुद्धा 2 जीवांची आहे, तिला नको टेन्शन द्यायला. तेव्हा मिथून काका म्हणतो, तुमचं ते पण बरोबर आहे, मग पार्थला करू का. तेव्हा मानिनी म्हणते, नाही नको, ऐका माझं, पार्थ लगेचच धावत घरी येईल. पार्थ नंदिनी जेव्हा कोणालाही नका सांगू, सगळं काही नीट होईल, थांबा तुम्ही. तर मिथून काका म्हणतो, वहिनी तुम्ही कशाला इतका त्रास सहन करून घेताय, आय डोंट लाईक दिस. असा विचार करा की काहीच घडलं नाही, बी पॉझिटिव्ह. तेव्हा मानिनी म्हणते, पण असं कसं समजणार, आता मला काही माहितीच नसतं तर ठीक आहे ना, पण आता माहिती आहे ना मला, हा धागा इथे घरी पडलाय, आणि काव्याच्या हातूनच पडलेला धागा आहे हा. गुरुजींनी आधीच सांगून ठेवले की आपल्या घरावर संकट दबा धरून बसलंय. काव्याने आणि नंदिनीने घरातून बाहेर पडताना, आणि म्हणते 2 वेळा काव्याच्या जीवावरती बेतणार होतं, काय करू मी. आणि इतक्यातच आता काव्याच्या फोनवरती पार्थचा फोन येतो, आणि मानिनी घाबरते, म्हणते,
पार्थचा फोन आला तर काय सांगणार त्याला? तर इकडे पार्थ म्हणतो बहुतेक क्लासमध्ये असतील असं म्हणून तो इग्नोर करतो आणि इतक्यातच ती दिव्या तिथं येते आणि म्हणते सर ही डिझाईन्स चेक करा ना प्लीज. तर तेव्हा पार्थ म्हणतो हे डिझाईन्स तूच बनवलेस? तर तेव्हा दिव्या म्हणते तेच सर काम आहे ना माझं, पण काही इश्यू झाला आहे का सर? तर तेव्हा पार्थ म्हणतो इश्यू हाच आहे की खूप लवकर काम शिकलेस तो. तर दिव्या खुश होते आणि म्हणते यू लाईक माय डिझाईन्स आणि म्हणते सर मी चांगलं काम केले ना, मग हे घ्या असं म्हणून पार्थला ती चॉकलेट देत असते. तर पार्थ म्हणतो अजब आहेस तू, म्हणजे तू चांगलं काम केलेस म्हटल्यानंतर मी तुला चॉकलेट द्यायला पाहिजे ना. तर दिव्या म्हणते हे सर त्यासाठीच आहे, म्हणजे आयत्या वेळेला इथं तुमच्याकडे चॉकलेट कुठून येणार ना, तुम्ही हे चॉकलेट घ्या आणि हे मला द्या. असं म्हटल्यानंतर पार्थ हसू लागतो आणि ते चॉकलेट हातामध्ये घेतो. तर तेव्हा दिव्या लगेचच त्याच्यासोबत चॉकलेट घेताना सेल्फी काढते. तर पार्थ विचारतो कशासाठी? तर तेव्हा दिव्या म्हणते सोशल मीडियावरती आणि म्हणते माय फर्स्ट गिफ्ट फ्रॉम माय क्यूट बॉस आणि म्हणते बरं सर इसी बात पे जेवूयात का, लंच टाईम झाला आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो तू नॉनव्हेज खात असशील ना, तर माझ्याकडे बिर्याणी आहे. तर तेव्हा दिव्या म्हणते बिर्याणी आणली आहे सर तुम्ही? सर तुम्ही तर माझे सेवियर आहात, आय जस्ट लव बिर्याणी. म्हणजे नॉनव्हेज असेल ना तर खूप मजा येते आणि असं तर ना आज माझा डबा खायला मला खूप बोर झालं होतं. तर पार्थ विचारतो काय आणले डब्यात? तर तेव्हा दिव्या सांगते साबुदाण्याची खिचडी. आणि तेव्हा पार्थला तर तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या पहिल्यांदा ऑफिसमध्ये खिचडी घेऊन आलेली असते. तर दिव्या म्हणते सर कुठे हरवलात? मी प्लेट्स आणला, टिफिन आणला, काय झालं तुम्हाला? आणि म्हणते तुमचा टिफिन द्या बरं मी सर्व करते. तर पार्थ म्हणतो इफ यू डोंट माइंड आपण टिफिन एक्सचेंज करूयात का, कारण मला खिचडी खूप आवडते आणि काय आहे ना त्यात माझ्या बायकोने जर खिचडी बनवली असेल ना तर मग तिला तोडच नाही आहे. उपवास असताना तर खिचडी खावीच, पण उपवास नसताना जरूर खावी, खिचडीला रिप्लेसमेंट नाही. तर दिव्या म्हणते सर या जगामध्ये ना प्रत्येक गोष्टीला रिप्लेसमेंट आहे. तर पार्थ म्हणतो असेलही, पण माझ्या आईने आणि माझ्या बायकोने बनवलेल्या खिचडीला तोड नाही. तर तेव्हा दिव्या म्हणते हे टेस्ट तरी करून बघा असं म्हणून ती चमच्याने खिचडी देत असते पार्थला. तर पार्थ म्हणतो चमचा उष्टा होईल हाताने द्या आणि तो हातात खिचडी घेतो आणि खिचडी खाल्ल्यानंतर म्हणतो जमली आहे, छान आहे. तर तेव्हा दिव्या म्हणते मला माहिती आहे तुमच्या बायको इतकी काही छान नाही बनवली मी खिचडी, पण आय ट्राय इट, इट्स ओके. आणि ज्यावेळेस दिव्या आता बिर्याणी खाते तर म्हणते सर ही बिर्याणी नाही आहे, तुमच्या मम्माने ना टिफिनवरून सुख दिले, सुख, आणि खूप अमेझिंग आहे. आणि विचारते तुमच्या मम्मानेच बनवले ना? तर तेव्हा पार्थ हो असं सांगतो. तर तेव्हा दिव्या म्हणते पुढच्या वेळी ना तुमच्या मम्माला तर किडनॅपच करणार आहे मी, किंवा तुमच्या घरी येऊन तुमच्या मम्माला मी म्हणेन की मम्मा ये हात मुझे दे दे मम्मा. आणि म्हणते सर चालेल ना तुमच्या घरी येऊन मी मम्माकडून बिर्याणी शिकले तर? तर तेव्हा पार्थ म्हणतो मोस्ट वेलकम. तर दिव्या तर विचारते आज ना मला घरी लवकर जायचं होतं, चालेल का? तर पार्थ म्हणतो चालेल ना, आणि काय झाले ऑल ओके ना? तर दिव्या म्हणते नाही ना सर काहीच ओके नाही आहे, नथिंग इज ओके. तर तेव्हा पार्थ म्हणतो हा तुमचा रॉबिन तुमच्या आठवणीत जास्त मुंगतोय का? तर तेव्हा दिव्या म्हणते नॉट फनी, अजिबात फनी नव्हतं आहे. अचानक काय झालं माहिती आहे का, माझ्या घरवाल्याने मला अचानक घर रिकामं करायला सांगितलं, म्हणजे अजून रेंट पिरियड पण नाही संपला तरीसुद्धा सांगितलं, आणि माझ्याकडे आता फक्त 1 वीक आहे, त्यात मला घर रिकामं करायचं आहे आणि आता मला भरपूर काम आहेत, काय करू मी काही कळत नाही. तर पार्थ म्हणतो हे चुकीचं आहे, लिगली 1 महिन्याची नोटीस दिली पाहिजे घर मालकाने. तर दिव्या म्हणते एक्झॅक्टली ना, पण आता कोण रडणार आहे त्याला, सिली ओल्ड मॅन, त्यासाठीच तर आता लवकर जायचं आहे. एकदा घर पाहिलं ना की मग शिफ्टिंग करायला मोकळी. आणि म्हणते सर मुंबईत राहणं ना खूप अवघड आहे, पटकन घर मिळत नाही, परवडत नाही, त्यानंतर आता नवीन घर, नवीन डिपॉझिट, त्याचंच शिफ्टिंग, आणि मला ना खूप स्ट्रेस आला आहे सर, बघू ना आता काय होतं आहे. तर पार्थ एकदम म्हणतो बघा मिळते का, नाहीतर नाहीतर असं म्हणतो थांबतो. तर दिव्या एकदमच म्हणते मला काय वाटलं होतं माहिती आहे का, नाहीतर तुम्ही म्हणाल की ये माझ्या घरी राहायला. आणि इकडे यांचं असं चाललेलं असतं. तर इकडे वसू वैतागलेली असते आणि म्हणते विजयराव फोन का करत नाही आहेत? देवा विजयराव जावई आहेत माझे, त्यांच्यावरती कुठलासुद्धा आळ येऊ देऊ नकोस हा, बघ बाबा तेवढं. आणि म्हणते किती वेळ झाला फोनच येत नाही, जाऊ दे मीच फोन करते, असं म्हणून ती परत विजयला फोन करते आणि परत फोन लावून विचारते विजयराव झालं का काम? तर विजय म्हणतो अहो झालं की कळवेन ना मी, डोंट वरी, फोन ठेवा तिची गाडी थांबते. तर तेव्हा वसू लगेचच फोन कट करते. तर इकडे तर मानिनी खूप रडत असते आणि मिथून काका म्हणत असो बस झालं बहिणी किती रडताय तुम्ही, आता मला टेन्शन यायला लागले, प्लीज नका रडू तुम्ही. तर वसू आता तिच्याजवळ येते आणि मानिनीला म्हणते मानिनी का रडतेस तू, ऑल ओके ना? तर तेव्हा मानिनी म्हणते उगाच आमची काळजी वाटते असं दाखवू नका तुम्ही, वसूताई तुम्ही प्लीज जा ना इथून. तर वसू म्हणते या घरामध्ये ना कुणाची काळजी करणं पण आता चोरी झाली आहे. तर वसू पुढं म्हणते काहीही झालं तर काव्याच्या बाबतीत मीच वाईट केलं, असं का वाटतं ग तुला मानिनी? आणि असं तिने म्हटल्यानंतर मानिनीला तर धक्काच बसतो.
आणि ती धक्क्याने उठून उभी राहते आणि विचारते, काव्याचं नाव का घेतलं तुम्ही? आणि म्हणते, मी काव्याबद्दल काहीही सांगितलेलं नाही आहे तुम्हाला. माझ्या रडण्याचं कारण काव्य आहे हे कसं कळलं तुम्हाला? तर वसू आता आढेवेढे घेऊ लागते आणि म्हणते, ते मी आपलं असंच. तर मानिनी आता चिडते खूप. तेव्हा मानिनी म्हणते, असंच कसं? मग चाचरताय का? तुमच्या काही डोक्यात नाही आहे ना वसूताई? आणि म्हणते, वसूताई प्लीज, आता काही प्लॅन करत असाल तर तो आत्ताच थांबवा. मी तुमच्यापुढे पदर पसरते. आता फक्त माझ्या मुलांचा नाही, सुनांचा नाही, तर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या बाळांचा प्रश्न आहे. काहीही तुमच्या डोक्यात असेल तर प्लीज थांबवा वसूताई. असं म्हणून ती जोरजोराने रडत असते. तर मित्रांनो, इतक्यात मागून काव्या तिथं येते आणि आई अशी हाक मारल्यानंतर आता मानिनी लगेचच तिच्याकडे बघते. पण वसूला मात्र प्रश्न पडतो. तर काव्या तर लगेचच आतमध्ये येते आणि मानिनी समोर उभा राहते आणि मानिनी तर लगेचच काव्याला मिठीच मारते आणि म्हणते, काव्या तू नीट आहेस ना? तुला काही झालं नाही ना? तू ओके आहेस ना? तर काव्या म्हणते, शांत माना तुम्ही, काय एवढं पॅनिक झालंय, रडताय का? आणि असं का विचारताय, मला काही झालं नाही ना वगैरे? तर तेव्हा मानिनी आता तो धागा दाखवते आणि म्हणते, तुझ्या हातामधला धागा इथे पडला होता अगं. आणि म्हणते, मला काहीसुद्धा ऐकायचं नाही, हा धागा किती महत्त्वाचा आहे मी तुला सांगितलं होतं ना. हा सुरक्षा कवच आहे, हा पडता कामा नये, मी तुला सांगितलं होतं, तुला कळतच नाही आहे. असं बोलत बोलत ती काव्याचा हात हातामध्ये घेते तो धागा बांधायसाठी आणि बघते तर तिच्या हातामध्ये तर तो धागा असतोच. आणि मानिनी म्हणते, अगं तुझ्या हातात तर धागा आहे, म्हणजे हा नंदिनीच्या हातामधला धागा आहे. असं ती बोलत असताना आता आशा तिथं येते आणि म्हणते, वहिनी काय करू, याचा डाग जातच नाही आहे. तर मानिनी म्हणते, हा ड्रेस तर नंदिनीचा आहे आणि तो हा ड्रेस ही घालून गेली होती. तर तेव्हा आशाताई सांगते, माझ्याकडून सकाळी गडबडच झाली आणि तिच्याकडून नंदिनीच्या अंगावरती चहा सांडलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं ठीक आहे, असू देत. आता तू एक काम कर, जीवांच्यासाठी नवीन स्मूदी कर आणि हा ड्रेस आता मला चेंज करावा लागेल आणि हा ड्रेस तू नंतर धुवून टाकशील. असं सगळं काही घडलेलं असतं. आणि हे सगळं सांगितल्यानंतर मानिनीच्या लक्षात येतं आणि ती म्हणते, अच्छा, म्हणूनच जेव्हा म्हणत होता सकाळी काहीतरी माझ्या पायाला चिकट लागते. आणि ठीक आहे, जा, असं म्हणून तिला ती आता पाठवून देते आणि काव्याला विचारते. तर तेव्हा काव्या म्हणते, तुमच्या हातामध्ये जो धागा आहे ना आई, तो ॲक्च्युली माझाच आहे. तेव्हा मानिनी म्हणते, कसं शक्य आहे, तुझ्या हातात तर धागा आहे ना? तर तेव्हा काव्या म्हणत असते, मी तेच तर सांगायचा प्रयत्न करते ना तुम्हाला. तर तेव्हा इकडे त्याच वेळेला आता गाडीमधून लाल छत्री घेऊन नंदिनी उतरत असते आणि विजयला वाटतं की ती काव्य आहे आणि त्याला ते सगळं काही आठवत असतं की काव्य त्याला काय काय बोललेली असते. आणि नंदिनी आता कारमधून खाली उतरते आणि ती पाठमोरी चालत चाललेली असते आणि तिच्या हातामध्ये ती छत्री असते. आणि विजय आता बरोबर काव्य असं समजून तिच्या मागे कार घेऊन जाऊ लागतो आणि भरधाव वेगाने कार घेऊन जाऊन तिला उडवतो. आणि मित्रांनो, तिला ज्यावेळेस उडवतो तर तेव्हा ती बरोबर पोटावरती पडते आणि तिला खूप जोराचं लागतं आणि ती तिथेच बेशुद्ध होते. तर तेव्हा शेजारी पाजारी असलेले सर्वजण आता तिच्याजवळ येतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो, आपण आता पुढील भागामध्ये पाहणार आहोत. काव्य आता इकडे मानिनीला समजावून सांगत असते, ताईला काहीही झालेलं नाही आहे. तर इकडे आता त्यानंतर विजय वसूला फोन करून सांगतो, मी काव्याला डॅश केलेला आहे. तर तेव्हा वसू म्हणते, विजयराव, काव्य तर सुखरूप आहे. काव्याने तेच कपडे घातले जे कपडे नंदिनी बाहेर जाताना घालून गेली होती. आणि म्हणते, म्हणजे तुम्ही नंदिनीला उडवलं? असं म्हटल्यानंतर विजय पण घाबरतो आणि वसूसुद्धा घाबरते. तर इकडे नेमका आता जीवा तिथेच असतो जिथे नंदिनीचा ॲक्सिडेंट झालेला असतो. आणि तेव्हा सर्व बायका तिच्या बाजूने उभ्या असतात आणि एकटी बाई बडबडत असते, या रस्त्याला नेहमीच ॲक्सिडेंट होतात ना, पण ते मरुद्यात, कोणीतरी ॲम्ब्युलन्सला बोलवा. तर इतक्यातच एकजण म्हणतो, ॲम्ब्युलन्सला फोन केला आहे, ॲम्ब्युलन्स इतक्यातच येते. आणि तेव्हा आता जीवा पुढे पुढे येऊ लागतो आणि तेव्हा एकजण म्हणतो, ॲम्ब्युलन्स आली का बघा. तर तेव्हा दुसरा म्हणतो, कशी येणार ॲम्ब्युलन्स, ट्रॅफिक तर जाम आहे. तर तेव्हा आता जीवा पुढे जाऊन बघणार असतो, पण असं ऐकल्यानंतर तो मागे फिरतो आणि जे ट्रॅफिक जाम असतं ते काढायचा प्रयत्न करायसाठी तो तिकडे जातो. आणि मित्रांनो, त्याने नंदिनीला बघितलेलं नसतं. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.